राग करायचा आहे तर स्वतःला सांगा उद्या करूया. चुकीचं काम करायचं आहे तर स्वतःला सांगा उद्या करूया. मग बघा, तुमच्याकडून एकही चुकीचं काम होणारच नाही. आणि चांगलं काम सुरू करायचं असेल तर ते आज आत्ता लगेच करायला सुरू करा. कारण चांगल्या कामाला उद्यावर ढकललं तर ते काम कधीच होणार नाही. कारण हे उद्या करूया कधीच येत नसतं. मित्रांनो, लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण सतत करत असतो. तर ते लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी आपली टिंगल करतील आणि तिसऱ्या दिवशी लगेच विसरून जातील. म्हणून लोकांचा विचार करू नका. जे योग्य आहे, जे तुम्हाला हवं आहे, ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, जीवन तुमचं आहे, लोकांचं नाही. आज मी कुठली छान कपडे घातली तर छान दिसेन, हा विचार आपण रोजच करत असतो. पण एखादा दिवस असा देखील विचार करा की आज मी एखादं असं चांगलं कर्म कोणतं करू की ज्याने मला समाधान मिळेल. मित्रमैत्रिणींनो, एकदा एका व्यक्तीने एका साधूला विचारले, आपण परमेश्वरापुढे का बरं झुकतो? तेव्हा साधूने खूप छान उत्तर दिले, आपले सगळे विचार, काळजी आपल्या डोक्यामध्येच असते आणि आपण देवासमोर जेव्हा झुकतो त्यावेळेला आपल्या डोक्यातील ते विचार, ती काळजी बाहेर निघून देवाच्या पायाशी जाऊन पडते आणि आपण त्या काळजीपासून, विचारांपासून थोडेफार तरी मुक्त होतो. आणि यालाच तर मनापासून केलेली प्रार्थना असे म्हणतात. आपल्या अंतकरणातील भावनेला कधीही संपू देऊ नका आणि आपल्या अहंकाराला कधीही आपल्या सोबत ठेवू नका. कारण आपण जेव्हा काही चुकीचं करण्याचा विचार करतो त्यावेळेला हे अंतकरणच आपल्याला बरोबर मार्ग दाखवत असतं. परंतु आपल्यातील अहंकार हे आपल्याला ऐकू देत नाही. म्हणून गर्व, अहंकाराला मनातून बाहेर काढून टाका. मित्रमैत्रिणींनो, जीवनात सुख, समाधान, शांती हवी असेल तर चांगल्या विचारांना मित्र बनवा. हे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.